जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। पाथर्डी तालुक्यातील धारावाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून टँकरने 15 दिवस ग्रामस्थांना पाणी मिळेल, परंतु मागील 15 दिवसापासून अचानक टँकर बंद झाल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। 2 दिवसात जर टँकर सुरळीत चालू झाला नाही तर ग्रामस्थांसह महिला पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे। कर्जत तालुक्यातील उजनी बॅकवॉटरमध्ये येणाऱ्या भांबोरा, सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांनी कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे। याची दखल घेऊन कर्जततील तहसीलदार गुरु बिराजदार यांनी तेथे ग्रामसभा घेतली। यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर मतदानावर बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका मांडली। यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना तहसीलदार बिराजदार म्हणाले, मतदानावरील बहिष्कार मागे घ्यावा, परिस्थितीची सर्व माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला सादर केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षात कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे। पारंपरिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। ते चिंचोडी पाटील येथील महायुतीच्या सभेत बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेसह शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत। संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काही प्रमुख उद्दिष्टे आहेत। कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले जाते असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानाअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे 50 लाख रुपयांचा निधी खर्चून 4 बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे। या गाळमुक्त धरण अभियानामुळे जवखेडेसह परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढणार असल्याची माहिती सरपंच चारदत्त वाघ यांनी दिली। त्यामुळे या परिसरातील बंधाऱ्यांतील पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे। शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्रही यामुळे वाढणार असून यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। नगर शहरात 100% मतदान होण्यासाठी जनजागृती करा, तसेच मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या असे आवाहन निवडणूक निरीक्षक राजीव अरोरा यांनी केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरोरा यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त सपना वासावा, आस्थापन विभाग प्रमुख मेहर लहारे आदी उपस्थित होते। यावेळी अरोरा यांनी 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानासाठी जनजागृती करा, 100% नागरिकांमध्ये जागृती करा असे सांगितले। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील आणि मिश्र वस्ती भागात सोमवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सशस्त्र पोलीस दलाने पथसंचलन केले। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 3ऱ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्या दृष्टीने संगमनेर शहरातील संवेदनशील आणि मिश्र वस्ती भागात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केले। त्याचबरोबर चव्हाणपुऱ्यातील मतदान केंद्र, कल्पना चावला शाळा आणि घास बाजारातील दी ग सराफ विद्यालय यांची पाहणी करून सुरक्षिततेबाबत आढावा घेतला। राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील जगदंबा मातेच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। सुशोभीकरण केल्याने मंदिराचा परिसर विलोभनीय बनला आहे। वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या यात्रेस पंचक्रोशातील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे।
राहुरी शहरातील पिंपळाचा मळा भागात बिबट्याने माजी नगरसेवक नितीन तनपुरे यांच्या गोठ्यातील कालवडीचा फडशा पाडल्याची घटना सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली। त्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहे। या भागात सर्व शेतकरी वर्ग राहत असल्याने घरोघरी शेळ्या गायींचा दूध धंदा आहे। दिवसा बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी आपले पशुधन कसे वाचवावे याच्या विवंचनेत आहे। अकोले तालुक्यातील कोल्हारघोटी रस्त्यावरील कातळापूर शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या नालीत सोमवारी सकाळी इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला। धोंडीराम संतू शिळकंदे असे मयत तरुणाचे नाव आहे। याबाबत अधिक तपास राजूर पोलीस करीत असून मयत धोंडीराम यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे कर्मचारी करीत आहे। राहुरी तालुक्यातील गडाकवाडी येथे 8 एप्रिल रोजी सकाळी 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला। दरम्यान मृत वृद्धेच्या अंगावर जखमा असल्याने एकच खळबळ उडाली आहे। नानूबाई शिवाराम गागरे असे मृत वृद्ध महिलेचे नाव असून तालुक्यातील गडाकवाडी परिसरात त्या राहत होत्या। त्यांच्या घरापासून काही अंतरावर विहीर आहे। परिसरातील एका तरुणाने विहिरीत पाण्यावर तरंगताना वृद्धेचा मृतदेह पाहिला। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। याबाबत अधिक तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर करीत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।